आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या भारतातील प्रमुख वाद्य आणि त्यांचे वादक। बऱ्याच वेळी पेपरमध्ये असा प्रश्न विचारला जातो की पन्नालाल घोष हे कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत। बिस्मिल्ला खान कोणतं वाद्य वाजवतात, तसेच हरिप्रसाद चौरसिया कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत। तर हा पूर्ण भाग आपण इथे ट्रिकनुसार पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या भागावर तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवश्यकता पडणार नाही। तर आपले जे पहिले वादक आहेत ते आहेत पन्नालाल घोष। तर पन्नालाल घोष हे कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे आपल्याला कसं लक्षात ठेवता येईल, तर यामध्ये आपल्याला एक शब्द दिसतो आहे पन्ना। शब्द आहे पन्ना, हे बघा हा शब्द आहे पन्ना। जर आपण हिंदीचा विचार केला तर पन्ना हे पेजला म्हटलं जातं, जे आपलं पान असते पान, त्या पानला काय म्हटलं जाते पन्ना। तर आपल्याला इथं कोणती ट्रिक वापरता येईल, ट्रिक कशी तयार करता येईल, तर लक्षात ठेवायचं आहे की पन्नालाल घोष या नावामध्ये काय शब्द आहे पन्ना। पन्ना म्हणजेच पान। तर आपण असं लक्षात ठेवता येईल की हे बघा माझ्याकडे एक पान आहे, हे पान आहे आणि या पानाचा जर आपण कलर पाहला, रंग पाहला, तो आहे लाल। हा जो पान आहे तो आहे लाल रंगाचा। त्याच्यामध्ये आपण शब्द पाहू शकतो पन्नालाल मध्ये की पन्ना आणि दुसरा शब्द आहे लाल। तर आपला जो पान आहे कोणत्या रंगाचा आहे, लाल रंगाचं। आणि सपोज ही माझी पेन आहे, तर मी याला काय म्हणणार सध्याच 2 मिनिटासाठी समजा या पेनला तुम्ही बासरी समजा, बासुरी। तर मी काय केलं, हा जो लाल पेन आहे, सॉरी लाल पान आहे, हे लाल पान मी या बासुरीवर गुंडाळतो। लाल पान मी कशावर गुंडाळतो, बासुरीवर गुंडाळतो। हे बघा या पेनला मी हा लाल पान गुंडाळलेला आहे। तर तुम्हाला इथं असं लक्षात येईल की पन्नालाल घोष म्हणजेच काय, लाल रंगाचं पान मी कशाला गुंडाळलं होतं, बासुरीला। मग हीच आपली ट्रिक आहे, पन्नालाल घोष कोणतं वाद्य वाजवतात, बासुरी। तर आपण इथे लिहून घेऊ शकतो की पन्नालाल घोष हे बासुरी वाजवतात। तर यानंतरचे जे दुसरे वादक आहेत ते आहेत पंडित रविशंकर शर्मा। तर पंडित रविशंकर शर्मा हे कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे आपल्याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवता येईल। आपण यामध्ये आपल्याला शब्द पाहू शकतो आहे पंडित रविशंकर मध्ये रवी। काय शब्द आहे, रवी। तर आपल्या सर्वांना माहित आहे रवी हा समानार्थी शब्द आहे सूर्य या नावाचा। म्हणजेच काय, हा जो रवी हा कशाचं नाव आहे, समानार्थी नाव आहे सूर्याचं। आणि आपल्याला माहित आहे सूर्य हा ग्रह आहे की तारा आहे, सूर्य हा तारा आहे। तर आपण लिहू शकतो की रवी हे समानार्थी नाव कशाचं आहे, सूर्याचं आहे। आणि सूर्य तारा आहे की ग्रह आहे, तारा आहे। तर पंडित रविशंकर शर्मा हे कोणतं वाद्य वाजवतात, सितार। सितार वाजवतात, ठीक आहे। रवीला म्हणजे सूर्य आणि सूर्य काय आहे, तारा आहे, म्हणजे इथे शब्द पाहू शकतो आपण तार। त्यानंतर तिसरे जे आपले वादक आहेत ते आहेत बिस्मिल्ला खान। बिस्मिल्ला खान। तर यामध्ये आपल्याला ट्रिक कशी लक्षात ठेवता येईल, यामध्ये आपल्याला शब्द पाहायला मिळतो बिस्मिल्ला। बिस्मिल्ला यामध्ये शब्द आहे बिस। काय शब्द आहे, बिस। या बिसलाच आपण लक्षात ठेवू शकतो विष। काय लक्षात ठेवू शकतो, विष। विष। एखादा साप जर आपल्याला चावला तर आपल्या शरीरामध्ये संपूर्ण विष जाते। तर आपण आपल्या शरीरामध्ये विष गेल्यानंतर आपण तो त्रास सहन नाही करू शकत। जेव्हा आपल्याला एखादा साप चावतो आणि आपल्या शरीरामध्ये विष गेले जाते त्यावेळेस तो त्रास आपण सहन नाही करू शकत। मग आपल्याला लक्षात इथे ठेवता येईल की बिस्मिल्ला मध्ये काय शब्द आहे, बिस। बिस म्हणजेच विष। विष गेल्यानंतर आपण त्रास सहन करू शकतो का, नाही। तर विष आणि बिस यामधून आपल्याला शब्द मिळतो सहनाही। सहन होत नाही, सहनाही, सॉरी शहनाही, शहनाही। तर त्यानंतर आपले जे तिसरे वादक, चौथे वादक आहेत ते आहेत टी एन कृष्णन। तर आपल्याला हे लक्षात कसं ठेवता येईल की टी एन कृष्णन मध्ये आपल्याला शब्द दिसतो कृष्ण। काय शब्द आहे, कृष्ण। आपल्या सर्वांना माहित आहे की श्रीकृष्ण हे बासुरी वाजवतात। श्रीकृष्ण हे बासुरी वाजवतात, पण इथं श्रीकृष्ण हे टी एन आहेत। श्रीकृष्ण हे टी एन आहेत, म्हणजे इथं श्रीकृष्ण बासुरी वाजवत नाही। तर आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की टी एन कृष्ण मध्ये शब्द आहे कृष्ण, तर इथे कृष्ण बासुरी वाजवत नाहीत। तर आपल्याला इथे प्रश्न विचारू शकतो की व्हाय, का इथं कृष्ण बासुरी का वाजवत नाहीत, व्हाय। आपण म्हणतो कृष्ण इथं बासुरी का वाजवत नाही, व्हाय। व्हाय म्हणजेच वायलिन। टी एन कृष्णन कोणतं वाद्य वाजवतात, वायलिन। याच्यामध्ये शब्द पहा वाय। वाय म्हणजेच व्हाय, का वाजवत नाही श्रीकृष्ण बासुरी। ओके, समोरचं पाहूया आपण। त्यानंतरचे समोरचे वादक आहेत भजन
सोपोटी. तर यामध्ये आपण शब्द पाहू शकतो भजन. आता आपल्या सर्वांना माहित आहे भजन आणि कीर्तन हे कोण करत असतात? संत लोक करत असतात. तर आपल्या असं लक्षात येईल की भजन वरून आपल्याला कोणता शब्द ध्यानात ठेवता येतो? संत. म्हणजे संत पासून आपला झाला शब्द संतूर. संतूर. तर भजन सोपोटी हे कोणतं वाद्य वाजवतात? संतूर हे वाद्य वाजवतात. ओके. त्यानंतर 6 नंबरचे आहेत अजमत अली खान. अजमत अली खान. तर यामध्ये आपल्याला कसं लक्षात ठेवता येईल की एक अजमत नावाचे सर आहेत. अजमत नावाचे सर आहेत आणि त्यांना अली आवडते. अली आवडते म्हणजेच आलू आवडते. अजमत नावाचे कोण आहेत? सर आहेत आणि अलीपासून आपला शब्द झाला आलू. तर अजमत नावाच्या सरांना काय आवडतं? आलू. मग आलू कोणाला आवडतं? सरांना. मग अजमत अली, अजमत सर, तर सरोद. अजमत अली खान कोणतं वाद्य वाजवतात? सरोद. आणि त्यानंतर शेवटचे आहेत हरिप्रसाद चौरसिया. हरिप्रसाद चौरसिया हे कोणतं वाद्य वाजवतात? हा प्रश्न बऱ्याच वेळी पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण काय होईल, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर शेजारी एक घंटीचं बेल आयकॉन असेल त्याला पण क्लिक करा. कारण मी नवीन व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. त्यानंतरचा जो आहे हरिप्रसाद चौरसिया. हरिप्रसाद चौरसिया. तर आपण याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो हरी आणि प्रसाद हा शब्द आहे. तर आपल्या असं लक्षात आलं असेल की आपण जर टीव्ही सिरियल पाहत असतात आपल्याला माहिती आहे श्रीकृष्ण विष्णूचाच अवतार होते. बरोबर आहे. मग हरी हे कोणाला म्हटलं जाते? विष्णूला. आणि विष्णू म्हणजे विष्णूचा अवतार कोण होते? श्रीकृष्ण. आणि हरीपासून आपला शब्द तयार होतो श्रीकृष्ण. तर श्रीकृष्ण कोणतं वाद्य वाजवतात? बासुरी. तर हरिप्रसाद चौरसिया कोणतं वाद्य वाजवणार? बासुरी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. कमेंट कुठे टाकायची हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो. व्हिडिओच्या सर्वात खाली म्हणजे जे त्याच्या खाली आपल्या व्हिडिओच्या खाली काही व्हिडिओ दिसतात त्याच्या संपूर्ण खाली जा. तिथं कमेंट म्हणून नाव येतं. तिथं तुम्ही लिहू शकता तुम्हाला काय याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.